लाडक्या सुनेचं रक्षण हेच शिवसेनेचं वचन. महाराष्ट्राच्या रणरागिणी शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक सौ मीनाक्षीताई राजेंद्र शिंदे यांचं मी खूप खूप स्वागत करते. ताई, मला सांगा, लाडकी सून योजना ही आपण सुरू करूयात असा विचार तुमच्या मनात का आला, कशामुळे आला, म्हणजे असा काही प्रसंग घडला का? खरं तर लाडकी सून ही संकल्पना माझी नाही आहे. माझी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतनं ह्या संपूर्ण ह्याचा जन्म झालेला आहे. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आम्ही जिल्हा लेवलला काम करतो आणि त्या माध्यमातून टेमी नाक्याला आमचा दरबार भरतो मंगळवार शुक्रवार, आणि त्या दिवशी आम्ही हे सगळे प्रश्न हाताळत असतो. पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभर ही संकल्पना राबवण्याचा साहेबांच्या मनात विचार आला. तो पुण्याचा एक इन्सिडेन्स, मला असं वाटतं की वैष्णवी हागवणे म्हणून एक प्रकरण झालं होतं आणि तिची आत्महत्या झाली होती, आणि त्यावेळी साहेबांना भेटण्यासाठी तिचे वडील खूप इन्सिस्ट करत होते आणि त्यावेळी साहेब स्वतः भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही बघितलेलं आहे की दिघे साहेबांनी टेंबी नाक्याला अशा प्रकारचा दरबार ते भरवायचे आणि महिलांवर होणारे अत्याचार तिथे कुठेतरी त्याला आळा बसायचा आणि त्याला न्याय मिळायचा. तर तशीच परत एकदा तुम्ही सुरुवात करा. हे तर आम्ही जिल्हा लेवलला करत होतो म्हणून कदाचित महाराष्ट्रापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोचत नव्हत्या. पण साहेबांच्या मनात आलं की आपण लाडकी सून योजना करायची, जेणेकरून ह्या महिलांना महिला आयोग हे आहे पण तिथपर्यंत जाण्याची मला असं वाटतं की प्रत्येक महिला तिथपर्यंत पोचू शकत नाही, आणि त्यांच्या हक्काचं त्यांच्या घराजवळ आपण जर असं काही दिलं तर मला असं वाटतं की जी पीडित महिला आहे ती लवकर आपल्याशी कनेक्ट होऊ शकते. आणि त्या माध्यमातून आपण हेल्पलाईन नंबर चालू केले आणि एक लीगल डिपार्टमेंट आपलं बसतं आणि बाकीचा स्टाफ बसतो जे फोन कॉल अटेंड करतात. तर अशा प्रकारची संकल्पना त्याने डोक्यात आणली आणि ती मला असं वाटतं त्याचा जन्म झाला आणि आज पूर्ण महाराष्ट्रभर आपण लाडकी सून योजना राबवतो. खूपच छान. ताई, तुम्ही म्हणालात मदतीसाठी तुमच्याकडे कॉल्स येतात किंवा ती महिला तुमच्यापर्यंत पोहोचते, पण पोहोचल्यानंतर असं कधी होतं का की कधी कधी त्या केसमधलं सत्य काहीतरी वेगळं असतं पण तुमच्यापर्यंत वेगळ्या गोष्टी येतात किंवा त्याचं काहीतरी त्याच्या मागची जी गोष्ट असते ती काहीतरी वेगळीच असते, आणि मग तसं जर काही असेल तर तुम्ही कशा पद्धतीने ही केस हँडल करता? खरं तर ह्या अशा बऱ्याचशा केसेस आम्हाला अनुभवायला मिळतात. सत्य परिस्थिती वेगळी असते आणि वेगळंच काहीतरी आमच्यासमोर प्रेझेंट केलं जातं, अशा पण गोष्टी घडतात. पण आमच्याकडे एक सिस्टम आम्ही ठेवलेली आहे. एखाद्याची जर तक्रार आली तर ज्या आरोपीचं नाव ते लोक घेतात त्यांना देखील आम्ही समोर बोलवतो, सत्यता पडताळून घेतो, शेजारी त्यांची चौकशी केली जाते आणि त्यानुसार ती केस पुढे आम्ही घेतो. कारण बऱ्याच अंशी मला असं वाटतं की ह्या चांगल्या गोष्टी आहेत, जसं आपण लाडकी सुनेच्या माध्यमातून महिलांना संरक्षण देऊन त्यांचा छळ कुठेतरी होतोय ते थांबवण्याचा प्रयत्न करतोय. पण ह्याच्या आडमध्ये अशा पण काही महिला आहेत की ह्याचा गैरवापर करून पुरुषांना पण फसवण्याचा प्रयत्न करतात. तर हे न होता आपण ह्या माध्यमातून दोन्ही गोष्टी सत्य आहेत की नाही ह्याची पडताळणी करतो आणि मगच त्याला न्याय देतो आपण. म्हणजे किती छान आहे. म्हणजे तुम्ही लाडकी सून योजना जरी असली तरी तुम्ही कोणावरच अन्याय होऊ देत नाहीत, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि तुम्ही खरंच त्या गोष्टीचा विचार करता आणि त्या पद्धतीने काम करताय. तर तुमचे मी सगळ्या महिलेच्या वतीने आणि सगळ्या जणांच्या वतीने मी तुमचे आभार मानते. ताई, तुम्ही मगाशी म्हणालात की अशा बऱ्याच महिला तुमच्याकडे त्यांची समस्या घेऊन येतात, पण अशाही काही महिला असतात ज्या त्यांच्या समस्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्यांना बोलता येत नाही, व्यक्त करता येत नाही, व्यक्त होता येत नाही. तर मग अशा महिलांसाठी तुम्ही काय सांगाल, तुम्ही काय संदेश द्याल एक मैत्रीण म्हणून? मला असं वाटतं की महिलांनी आता घाबरायचं नाही, कारण लाडका भाऊ एकनाथ शिंदे त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी लाडकी सून योजना आणलेली आहे. महिलांवर होणारे अत्याचार हे थांबवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणत्याही महिलेने असा एखादा प्रसंग त्यांच्यावर जर होत असेल तर त्यांनी नक्कीच आमच्या हेल्पलाईनशी संपर्क साधावा आणि त्यांच्यावर होणारे अन्याय नक्कीच थांबवावे. कारण तुम्ही जर अन्याय सहन करत असाल तर सगळ्यात मोठे दोषी तुम्ही आहात आणि म्हणून तुम्ही या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. या ज्या महिलांवर अन्याय होतात तर तुमच्या मदतीने किंवा या योजनेच्या मदतीने त्यांना न्याय मिळतोय, तर तुमचा कसा अनुभव आहे त्यांना एक चांगलं आयुष्य देताना किंवा त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो थांबवताना तुमचा काय अनुभव असतो? तुम्हाला काय वाटतं की त्या महिलेच्या चेहऱ्यावर त्यामुळे जो आनंद येतोय, तिचं आयुष्य बदलतंय पूर्णपणे, तर तुमचा अनुभव कसा असतो? तुम्हाला काय वाटतं त्याचं?
खऱ्या अर्थाने मला असं वाटतं एक वेगळा समाधान आमच्या संपूर्ण स्टाफला असतो. कारण ती महिला ज्यावेळी आपल्याकडे प्रश्न घेऊन येते किंवा तिच्या समस्या मांडत असते आपल्याकडे, तेव्हा ती व्याकुळतेने येऊन त्या सगळ्या गोष्टी सांगत असते. पण जेव्हा हे प्रश्न सगळे सॉल्व्ह होतात आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघताना एक वेगळा आनंद होतो. कारण मला असं वाटतं की आनंद आश्रमात नेहमीच सगळे सांगतात, जे रडत येतात ते जाताना हसत जातात. आणि साहेबांकडे पण जे प्रश्न कोण मांडतं तर ते हसतमुखाने परत जातात. कारण साहेब सगळ्या प्रश्नांचं निवारण करतात आणि त्यांचे प्रश्न सोडवतात. ही जरी संकल्पना साहेबांच्या डोक्यातनं आली असेल तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की ज्या दिवशी हे फोन कॉल्स येणं बंद होईल तर त्या दिवशी संपूर्ण अत्याचार बंद झाला ह्याचं समाधान साहेबांना आणि मला असेल. अगदीच खरं आहे. आणि असं म्हणतात की एक महिला दुसऱ्या महिलेचं खरं तर पाय ओढायचं काम करते, पण एक महिला इथे दुसऱ्या मुलीचं किंवा सुनेचं आयुष्य सावरायला मदत करते. तर ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. लाडक्या सुनेचं रक्षण हेच शिवसेनेचं वचन.